पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसचा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक्सप्रेस वेवर डोंबिवलीतल्या वारकऱ्यांच्या बसचा हा भीषण अपघात झालाय। या अपघातात 5 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी आहेत। डोंबिवलीहून 4 बसेस रात्री पंढरपूरकडे निघालेल्या होत्या। रात्री 1च्या दरम्यान एक्सप्रेस वेवर बस पोहोचल्या आणि त्यावेळेला एक्सप्रेस वेवरून एक ट्रॅक्टर चालला होता। या ट्रॅक्टरला बसची जोरदार धडक बसली। या धडकेमुळे बस चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बस हायवे सोडून 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली। यावेळेला बसमध्ये 54 वारकरी होते, ज्यातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी आहेत। एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे। त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला। सर, आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते। हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्याकडे काय? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली, निळजे, लोढा या भागातील रहिवासी होते। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।